उत्तर काशीच्या धराली गावामध्ये मोठी ढगफुटी झालेली आहे आणि त्यामुळे ढिगारा थेट गावावर आलेला आहे। यामध्ये अनेक घरं कोसळल्याची माहिती मिळते। गावावर ढिगारा आल्यामुळे अनेक जण अडकल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। उत्तर भारतामध्ये ही चौथ्यांदा मोठी ढगफुटी झाली आहे आणि आसपासच्या परिसराचं गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जेव्हा ही घटना घडली त्यावेळची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। ढगफुटी होतानाची लाईव्ह दृश्य आहेत आणि ढगफुटी झाल्यानंतर नेमकं किती आणि कसं नुकसान झालेलं आहे याची सुद्धा दृश्य समोर आलेली आहेत। ढगफुटीमुळे ढिगारा थेट गावावर कोसळला आणि यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे। तर याच ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकलेले आहेत अशी भीती सध्या वर्तवली जाते। बचाव कार्य सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। गावावर ढिगारा आल्यामुळे अनेक जण अडकल्याची शक्यता आहे। उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा प्रकोप एकंदरीतच पाहायला मिळतोय। ही 6 दृश्य आहेत। नेमकी घटना कशी घडलेली आहे हे संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। पहिली 3 दृश्य आहेत जेव्हा ढगफुटी झाली तेव्हाची ती दृश्य आहेत आणि 4, 5, 6 ही दृश्य जी आपण पाहतोय हे नंतर झालेलं नुकसान आहे। गावावर हा मोठा प्रकोप आल्याचा आपण पाहतोय। घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रस्ते चिखलमय झालेले आहेत। तर या गावातील अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकलेत अशी भीती वर्तवली जाते। हमारा प्रयास है कि इस समय में सभी को जल्दी से जल्दी राहत के काम किए जाएं, बचाव के कार्य किए जाएं। जिला प्रशासन के लोग वहां पहुंच रहे हैं, साथ में हमारी सेना के लोग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आपदा प्रबंधन विभाग लगातार कोशिश कर रहा है कि हमारी सर्वोच्च प्राथमिकता है कि सभी को इस समय राहत की जाए, सभी को बचाया जाए और हर प्रकार से जान माल की सुरक्षा की जाए। तर या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक गुरुदास नुलकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, एनडीटीव्ही मराठीवर आपलं स्वागत आहे। अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही घटना आहे आणि प्रमुख म्हणजे गेल्या अगदी महिन्याभरात चौथ्यांदा असा प्रकार घडलेला आहे। इथली भौगोलिक स्थिती पाहता व पर्यावरणीय बदल पाहता सातत्याने अशा नेमक्या का घटना घडतात, काय कारण असावीत? नमस्कार। ढगफुटी असं हे खूप टेक्निकल टर्म आहे, त्यामुळे ते ढगफुटी होण्यासाठी काही विशिष्ट पाऊस तितक्या वेळात पडायला लागतो। पण हा अतिवृष्टी असं म्हणून आपण जोपर्यंत ढगफुटी हे होत नाही तोपर्यंत, आणि ह्याला अनेक कारण आहेत। त्याची सगळ्यात महत्वाची कारण म्हणजे आपल्याला अनेक सगळी कारण माहिती आहेत की पहिली गोष्ट म्हणजे की जागतिक तापमान वाढ जी होतीये, 1 डिग्रीनी जागतिक तापमान वाढ किंवा स्थानिक तापमान वाढलं की बाष्पीभवनाची कपॅसिटी, क्षमता जी असते ती जवळजवळ 6 ते 7% वाढते। हे आपल्याला माहिती आहे, साधं फिजिक्स आहे, म्हणजे शास्त्रात मधला एक भाग आहे। त्यामुळे जितकं जास्ती टेम्परेचर वाढेल तितकं बाष्पीभवनामुळे जास्ती ढग तयार होतात। हा सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे। दुसरं म्हणजे हा पर्टिक्युलर एरिया जो आहे की उत्तराखंड आणखी हिमालयाच्या पर्वतरांगा ज्या आहेत, हा एक विशिष्ट टोपोग्राफी आहे, म्हणजे याची भूरचना जी आहे ना ही अति विशिष्ट आहे। याचे उतार जे आहेत हे अतिशय तीव्र उतार आहेत आणि ह्यावरती जेव्हा वारं आदळतं तेव्हा ते सडनली एकरकमी असं वरती जायला लागतं आणि ही अपलिफ्टमेंट आपण म्हणतो याला। आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जे क्लाउड कंडेन्सेशनचे कपॅसिटी असते ती वाढल्यामुळे मॉइस्ट एअर म्हणजे आर्द्र हवा जी असते ती वरती जायचा वेग वाढतो। ह्याच्या बरोबरच अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण फार लक्षात घेतली की त्याला म्हणतात एरोसोल लोडिंग। एरोसोल म्हणजे आपल्याला याला मराठीत काय म्हणता येईल की अतिसूक्ष्म कण असं म्हणा, अतिसूक्ष्म कण म्हणता येतील। आणि ह्याच्यामधले विशिष्टपणे कार्बन ब्लॅक म्हणजे जे काळ्या रंगाचे अतिसूक्ष्म कण असतात जे ज्वलनातनं बाहेर पडतात, गाड्यांच्या एक्झॉस्ट मधनं पडतात, स्टबल बर्निंग मधनं पडतात, हे खूप काळ हवेत राहतात आणि हे जर गरम जास्ती होतात तर ह्याच्यामुळे आजूबाजूचं भौतिक म्हणजे आपण ज्याला मायक्रो क्लायमेट म्हणतो हे टेम्परेचर वाढू शकतं। आणि जर टेम्परेचर वाढलं तर कंडेन्सेशन टेम्परेचर मिळत नाही, म्हणजे ही बाष्पीभवन जे आहे हे गार होऊन त्याचा पाऊस पर्जन्यवृष्टी होण्याचं टेम्परेचर मिळत नाही। आणि जेव्हा रात्री किंवा पहाटे टेम्परेचर मिळतं तेव्हा एक रकमी तो ढगफुटी आपण ज्याला म्हणतो किंवा अतिवृष्टी ज्याला म्हणतो असं होतं। हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे। तिसरा महत्वाचा भाग आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये हीट आयलँड इफेक्ट जो आहे की
आपली शहरं इतकी गरम झालेली आहेत, आपण सगळी माती कव्हर करून टाकली आहे, डांबर आलं, पेवर ब्लॉक्स आले, सिमेंट आलं, या सगळ्यांमुळे दिवसभराची हीट तिकडे ऍब्सॉर्ब होते, शोषली जाते आणि संध्याकाळी ही उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे वातावरण एकदम जमिनीच्या लेवलला तापलेलं असतं आणि ह्याच्यामुळे सुद्धा क्लाउड कंडेन्सेशन टेम्परेचर आपण त्याला म्हणतो, हे यायला वेळ लागतो. आणि अशा वेळ लागलेलं जर टेम्परेचर असलं तर ढग एकत्र येऊन एक म्हणजे त्याचे अक्युम्युलेशन ऑफ क्लाउड्स आपण ज्याला म्हणतो तसं होतं आणि मग जेव्हा कंडेन्सेशन टेम्परेचर मिळतं तेव्हा ते एक रकमी अतिवृष्टी होते. आणखी एक महत्वाचं सर, गेल्या काही वर्षामध्ये जर आपण नोटीस केलं तर उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण एकंदरीतच वाढलेलं आहे. आता जर अशा उत्तराखंडच्या भागाचं बोलायचं झालं तर हा सपाट भाग नाहीये, डोंगराळ भाग आहे पूर्णपणे आणि त्यामुळे जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा साहजिकच तिथली माती ही भुसभुशीत होते आणि हिल स्टेशन परिसरातली ही संपूर्ण घरं त्यांना प्रामुख्याने धोका निर्माण होतो. आगामी काळामध्ये या परिसरामध्ये धोका किती वाढणार आहे याचे काय अंदाज आहेत ही भौगोलिक स्थिती पाहता? हिमालयामध्ये तर पहिल्यापासून आपल्याला माहितीये की तिकडे लँडस्लाइड्स किंवा रॉक फॉल्स, मड स्लाइड्स आपण ज्याला म्हणतो, भूस्खलन ज्याला मराठीत आपण म्हणतो, ते होत चाललेलं आहे. आणि याचं एक महत्वाचं कारण म्हणजे हिमालय जो आहे अत्यंत ठिसूळ पर्वतरांग आहे ती. ही इंडियन प्लेट जेव्हा आदळली आणि त्यातनं निर्माण झाली, त्याला ओरोजनी म्हणतात, त्याच्यामधनं अपलिफ्टमेंट झालेले हे डोंगर आहेत. तर हे वाढतच आहेत कारण अतिवृष्टीचे इन्सिडेंट्स वाढत आहेत, त्यांची वारंवारता वाढतीये, त्यांची तीव्रता वाढतीये, या दोन्ही गोष्टी आहेत. पण ह्याचा सर्वाधिक धोका जो आहे तो आम्ही 4 वर्षापूर्वी सह्याद्रीत बघितला. म्हणजे सह्याद्री पर्वतरांग जी आहे ही अतिशय भक्कम आहे, बेसॉल्ट आहे, व्हॉल्कॅनिक एरप्शन हे ज्वालामुखीच्या उत्सर्जनातनं तयार झालेली कित्येक दशलक्ष वर्षापूर्वी तयार झालेली ही पर्वतरांग आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा भूस्खलन आणि मडस्लाइड्स प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. एका वर्षात आम्ही जवळजवळ 5000 भूस्खलनाचे इन्सिडेंट्स मोजले, आम्ही त्या वर्षी अभ्यास केला होता. आणि हे केवळ अतिवृष्टी जी होतीये त्याच्यामुळे, म्हणजे एका बाजूला आपल्याला जागतिक तापमान वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला याच्यामुळे पर्जन्यवृष्टी वाढतीये. पण पर्जन्यवृष्टी नुसती 3 महिन्यात नाही वाढत आहे, ही आपल्याला काही तासात वाढतीये आणि हे धोकादायक आहे. हे धोकादायक फक्त हिमालयात नाहीये पण जवळजवळ द्वीपकल्पावरती, भारताच्या पेनिन्सुलर इंडियावरती, वेस्टर्न घाट्स, ईस्टर्न घाट्स या सगळ्या पर्वतरांगांवरती हे ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे तिकडे आपल्याला म्हणजे तिकडे वेगळा आपण हा धोका वाढतो आहे ही जाणीव ठेवूनच तिकडे आपण नियोजन करायला हवं. अगदी सर, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली आणि माहिती दिली त्यासाठी धन्यवाद. तर एकंदरीतच ही दृश्य सध्याची लाईव्ह ही समोर आलेली आहेत. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये प्रामुख्याने पावसाचा प्रकोप पाहायला मिळतोय आणि त्यामुळे ही स्थिती उद्भवलेली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही दिवसांपूर्वीच नुकसान झालेलं असताना आता ही ढगफुटी आणि उत्तर काशीच्या या धराली गावामध्ये ढगफुटी झालेली आहे. ढगफुटी आधीची आणि नंतरची ही दृश्य आपण पाहतोय. लाईव्ह ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यानंतर गावावर कसं हे संकट ओढावलेलं आहे, जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहतोय. सध्या बचाव कार्य हे सुरू आहे. अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुद्धा सुरू होती. एकमेकांना वाचवण्यासाठी गावातील काही नागरिक हे पुढे सरसावले. तर या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली ती पाहूयात. डेटा तो नहीं मिला है लेकिन ये इन्फॉर्मेशन जरूर है कि धराली में खीर गंगा है गदेरा, जिसमें ऊपर जैसा वीडियो में भी हम देख पा रहे हैं कि क्लाउड बस्ट होने से काफी पानी एक साथ आया है, एकदम से आया है. और चूंकि वहाँ पे गेस्ट हाउस है और छोटे रेस्टोरेंट भी है और होटल्स भी हैं, तो उसी के मद्देनजर हमने अपना आर्मी का टीम हरसेल की है, उनको मैंने रिक्वेस्ट करके तुरंत भिजवा दिया था. और उनका भी एक अभी फोन पे अभी नेटवर्क पे मुझे पता नहीं, थोड़ा वीक हो रहा है, वहाँ पे कनेक्ट नहीं हो पा रहा है, लेकिन कुछ एक लॉसेस की सूचना है. तो 4 लोगों का उन्होंने मुझे बताया था कि लॉस का आया है और प्रॉपर्टी का लॉसेस भी है. हम लोग मौके पे निकल रहे हैं और मौके पे ज़्यादा अच्छा उसका